असं म्हणतात की अजित पवार आधी उगवतात आणि सूर्य नंतर उगवतो। कारण अजित पवार कुठेही विकास कामाच्या पाहणीसाठी जातात, अगदी भल्या पहाटे ते कामाला लागतात। कुठेही जाताना ते अगदी सकाळी जातात। त्यामुळे काय होतं की तिथल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडते। पण आजच्या बातमीचा हा विषय नाहीये। आजच्या बातमीचा विषय हा आहे की अजित पवार को गुस्सा क्यों आता है। कारण गेल्या काही दिवसात आपण बघितलं अजित पवार जिथे जिथे गेलेत तिथे तिथे त्यांनी प्रत्येकाची खरडपट्टी काढली आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असो, विद्यार्थी असो किंवा सरपंच असो, अजित पवार यांच्या निशाण्यावरनं एक सुद्धा माणूस वाचलेला नाही। असं का होतंय? अजित पवारांना राग का येतोय? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सकाळी सकाळी बीड मध्ये दादा माझी सकाळी 5:45 5:30 6 सुरू होती। कॉन्ट्रॅक्टरला तंबी, बीडकरांना दादाचा वादा। माझ्याकडे जादूची कांडी नाहीये, जरा दम धरा। अजित दादा म्हणजे सकाळी सकाळी कामाचा धडाका। सूर्य उगवण्याआधीच दादा कामाला लागतात। पालकमंत्री असलेले अजित पवार बीडमध्ये येणार होते। दौऱ्याची वेळ होती 10 वाजताची, पण अजित पवार 8:30 वाजताच पोहोचले। अजित पवार वेळेआधीच पोहोचल्यानं प्रशासनाची पुरती धावपळ झाली। अजित पवारांनी बीडमधल्या विविध कामांची पाहणी केली। रस्त्याच्या, उद्यानाच्या कामाबद्दल अधिकारी अजित पवारांना माहिती देत होते। तेवढ्यात बीडकरांनी दादांना विचारलं, पुढचं काम होणार की नाही? बीडकरांनी प्रश्न विचारताच दादा भडकले। बीडकरांना म्हणाले, जरा दम धरा, नाहीतर मी जातो। तुम्हाला कोण पालकमंत्री घ्यायचा आहे तो घ्या। ऐकून घ्या ना काका, मला हे कळत नाही बीडकरांनो, त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही। आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झालं मी आपलं जातो। बीडकरांचा पुढचा प्रश्न होता तो कचऱ्या संदर्भातला। बीडकरांनी अजितदादांना याबद्दल सांगताच दादा म्हणाले, आता काम करतोय तर तुम्ही ढुसण्या देताय। विषय काय आहे, सध्या आम्ही रोज इथे हे जे कचरा आहे का, हे बीड शहरात आणून इथे रोज जाते, हे तात्काळ बंद करायला सांगतो ना बाबा, सांगतो ना। त्याच्या आधी तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा, तुम्हीच सगळे करायचा। वास्तविक मग त्यावेळेसच व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने नाही झाली। आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही। तर आपण सगळे त्याच्यात तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल, आमच्या प्रशासनाची सगळंही सहकार्य लागेल। त्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय की सगळ्यात मोठं सिनेमारा। अजित पवारांचा बीड मधला पुढचा निशाणा होता कॉन्ट्रॅक्टरवर। जर चांगलं काम केलं नाही ना तुम्हाला माझ्या हाताखाली काम करताय तर पूर्वीचे प्रकार चालणार नाही, कुणाला काही द्यायचं नाही। अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या हिंजवडीमध्ये पाहणी केलेली आणि त्यावेळीही अजित पवारांनी सरपंचांना चांगलंच झापलेलं। वाटोळ झालं आपली हिंजवडीची, सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करा। अजित पवारांची काम करण्याची एक स्टाईल आहे। अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात तर त्यांचा हातखंड आहे। त्यामुळेच अजित पवार को गुस्सा क्यों आता है हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो। पण प्रशासनाला कामाला लावायचं असेल तर हा अजित पवारांचा गुस्सा चांगलाच आहे। मी कामाचा माणूस आहे। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।